गाईज आम्ही चाललो उरसाला पिंपळगावच्या. तुम्ही विचार करताल मी जिथं पण जाते तिथं उरूसच असतो, पण उरूस आहे म्हणूनच मी आले. गाईज इथं लय अंधार आहे. हा मग मी तुम्हाला उरसात जाऊन शूटिंग करते. टाटा. गाईज ह्याचं नाव आहे शेंडे. हे बघा किती क्यूट आहे. हे बघा अरे पहिलं लय इज्जत दिला, आता नाही देते. आला आला. टाटा. ही माझी आत्ती आहे. हाय कर. हाय. इथं लयच गर्दी आली आणि हे बघा ही मम्मी म्हणते एक एक माणसाला घ्यायचं आणि स्वतःच आहे नाही करत आहे. काय करू आता, जाऊ द्या. लय गर्दी इथं, मला लाज वाटते. काही आता आम्ही आकाश पाळण्यामध्ये बसलोय आणि भरते ते नाही ना दीदी, ही बबली दीदी आहे. गाईस पिंपळगावचा व्ह्यू बघा. गाईस तिथं खाली झालेत भांडणं, एकदम डेंजर विषय. गाईस चालू झालंय. आता आम्हाला लय मज्जा येणार आहे. कसं वाटतंय? गाईस इथं लय डेंजर वाटतंय राव. पडायची भीती वाटते डायरेक्ट. भीतीच नाही वाटत पण जास्त. बापरे लयच लवकर संपवलं राव यांनी. फक्त 4-5 राऊंड मारतोय आहे ना. बोलतच नाही माझ्या ब्लॉग मध्ये, काय माहिती का. आता उतरायला लागणार आम्हाला. गाईज हे बघा इथं गाईज हे बघा किती क्यूट आहे. हे बघा इथं नाही दिसन. हे बघा इथे हात लावते मी, काहीच नाही करत ती. गाईज यांचं दार खोलले आता. हे बघा हिला असं हात लावते मी, काहीच नाही करत. बघ किती क्यूट आहे. चाल बाहेर चालला लागले बाबा. अजून पण आहे पण हिथं लय घाण आहे बाबा गाईज. आणि हे बघा डॉगेश भाई आलाय. हे बघा शेंडे आहे याचं नाव. दिस इज क्यूट. ए बघा अय्यो पप्पी घेतोय. कसला डोळा आहे हिचा. माशी पण बसते हिच्या अंगावरती. हे बघा गाईज हिचं नाक नाही. गाईज हिचा डोळा किती डेंजर आहे, एकदम मोठाच. गाईज ह्याने आता माझ्या हाताला चाटलंय. मी इथं असा हात लावला आणि अंडा एक माझ्या हाताला चाटलंय. बघा आता पण चाटत होता बाई. ए चाटू नको, आज दिसतच नाही तू. गाईज डोळा तर बघा ह्याचा कसला आहे डेंजर. घाण पण लागले डोळ्याला त्याच्या. बाय कर. बाय टाटा.